मातोश्रीवर आज खासदारांची बैठक झाली आहे. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि विनायक राऊत बैठकीला उपस्थित. तर संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकरांची ऑनलाईन हजेरी. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे अलर्ट. मातोश्रीवरील बैठकीला 3 खासदार अनुपस्थित. धोंड्याच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे खासदार संजय जाधवांची बैठकीला दांडी. भाऊसाहेब वागचोरे कालपासून नॉट रिचेबल, तर मुलगा आजारी असल्यामुळे ओमराजे निंबाळकर गैरहजर. 3ही खासदार ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन उपस्थित असलेले खासदार मातोश्रीवर येऊन भेट घेतील. अनुपस्थित खासदारांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पुढील महिन्यामध्ये पुन्हा बैठक होणार, संजय राऊतांची माहिती. अतिशय चांगल्या पद्धतीनं बैठक झाली. साहेबांनी विचारलं काय चाललंय. आम्ही सांगितलं आम्ही सर्व सोबत आहोत. बैठकीतून बाहेर आल्यानंतर खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया. परभणीतील ठाकरे सेनेच्या बैठकीला खासदार संजय जाधव गैरहजर. अंबादास दानवेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीला खासदार संजय जाधव गैरहजर. विधान परिषदेचे मवियाचे उमेदवार डॉ. विवेक नावानंद यांच्या प्रचारार्थ बैठकीचं आयोजन. खासदार संजय जाधव बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चा नावथाळ. ऑपरेशन टायगरवरून शिंदेची सेना आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये खडाजंगी. ऑपरेशन टायगर काय? आम्हीही ऑपरेशन लांडगा करणार. प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार. ऑपरेशन टायगरच्या चर्चेमध्ये तथ्य वाटत नाही, या कायम चर्चा आहेत. ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष छाया पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांमध्ये भेट. भाजप कार्यालयामध्ये तासभर बैठक. महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. तर रुग्णालयामधील कामासंदर्भात भेट. छाया पाटलांचं स्पष्टीकरण. आता पाहुयात मोठ्या राजकीय बातम्या टॉप 9. संजय राऊतांकडून राज ठाकरेंना इंडिया आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण. राज ठाकरेंनी शिवसेनेसोबत हातात हात घालून काम करावं. ठाकरे बंधूंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं, राऊतांचं विधान. पक्षाचं हित, पक्षाला कुठे घेऊन जावं, त्याची दिशा काय असावी हे सर्वस्वी निर्णय राज ठाकरे घेतात, त्यामुळे अंतिम निर्णय राज ठाकरेंचा असेल. राऊतांच्या वक्तव्यानंतर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. तर राज ठाकरे हिरव्या झेंड्याखाली एकत्र येणार नाहीत, नवनाथ बन यांची टीका. राज्यात विधान परिषद निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी महायुतीकडून आपापल्या पक्षातील नगरसेवकांना व्हीप बजावले जाणार. दरम्यान नाशिक तसंच इतर ठिकाणी दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीमधील 3ही पक्षाकडून व्हीप बजावले जाणार असल्याची चर्चा. पुण्यात विधान परिषद बिनविरोध झाल्यानंतर विक्रम काकडेंनी मुरलीधर मोहोळांची भेट घेतली. यावेळेला मोहोळांनी विक्रम काकडेंना शुभेच्छा दिल्या. मोहोळांच्या पत्नी आणि आईनं विक्रम काकडेंचं औक्षण केलं. प्रचार थांबवला पण उमेदवारी आजही कायम. गीते समर्थकांची पोस्ट. नाशिकमधून गोकुळ गीतेंनी माघार घेतली आहे. समर्थकांकडून मात्र सोशल मीडियावर प्रचार सुरू आहे. रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी. मनोज जरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा. पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस. रोहित पवारांना डॉक्टरांनी डाएट प्लॅन दिला असेल. 2 दिवस आले तरी रोहित पवार बारीक होताना दिसत नाहीत. नितेश राणेंची रोहित पवारांच्या आंदोलनावर टीका. डाएट प्लॅनला उपोषणाचं कोंडच नाव देण्यात आलंय, राणेंचा हल्लाबोल. कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल करण्यासाठी सरकार तयार. रोहित पवारांच्या आंदोलनावरून दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया. रोहित पवारांनी चर्चा करावी, चर्चेतून मार्ग निघेल, वळसे पाटलांचं वक्तव्य. तर कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा काहीतरी दोष काढून ही योजना कशा पद्धतीनं चुकीची आहे हे दाखवण्याचं चुकीचं काम रोहित पवारांकडून होत आहे, पंकज भोयर यांची टीका. रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंच्या टीकेचा व्हिडिओ व्हायरल. रोहित पवारांचं आंदोलन कारखानदारांसाठी. रोहित पवारांचं आंदोलन भेसळ डोस कारखान्याच्या कर्जमुक्तीसाठी. सरसकट कर्जमुक्तीमुळे सगळ्यात मोठा लाभार्थी कारखानदार असेल, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. मुंबईत जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला. घाटकोपर दादरनंतर आता गिरगावच्या सुखसागर सोसायटीसमोर फुटपाथवर पांढरी पट्टी आखल्याच्या समोर संतप्त नागरिकांनी पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला. मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्या आखून दाखवा, संदीप देशपांडेंचं जैन निलेशचंद्र मुनींना आव्हान. जी गोष्ट भोंग्याबाबत तीच गोष्ट पांढऱ्या पट्ट्यांबाबत. उघड्यावर कबुतरांना दाणे टाकणं हा देखील सांस्कृतिक दहशतवाद, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल. पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करा. पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट. गस्त वाढवण्याच्या सूचना. कुणीही कोणत्याही समाजाला एकमेकांच्या समोर उभं करू नका. पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. अनेक वेळा चर्चेत राहण्यासाठी लोक बोलत असतात, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून मला उत्तर देणं गरजेचं वाटत नाही, मुख्यमंत्र्यांचा टोला. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही. नवी मुंबईत उद्या आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा पार पडणार. निमंत्रण पत्रिकेमध्ये गणेश नाईक, नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदेंचा समावेश. शिंदेंना निमंत्रण नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा नावथाळ.
भावनिक परिस्थितीमध्ये बोलताना माझ्याकडून काही विधानं झाली. शिंदेच्या शिवसेनेच्या दत्तात्रय मगर यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. दादांप्रमाणे शिंदेंचाही घात होऊ शकतो, मगर यांनी विधान केलं होतं. निलेश राणे कधी भाजपमध्ये जातील हे शिंदेंनाही कळणार नाही. वैभव नाईकांची निलेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर टीका. तर सत्तेमध्ये बहुमत असूनही मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते, हीच खरी मातोश्रीची ताकद. वैभव नाईकांचं निलेश राणेंना प्रत्युत्तर. नंदकिशोर महाजनांना रक्षा खडसेंमुळे जळगाव विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याची चर्चा. तर जळगाव किंवा उत्तर महाराष्ट्राचा निर्णय गिरीश महाजन घेतात. विधान परिषद उमेदवारीचा निर्णय सुद्धा महाजनांनीच घेतला. रक्षा खडसेंकडून स्पष्ट. तर उमेदवार माझा किंवा दुसऱ्याचा नसतो, तो पक्षाचा असतो, महाजनांचं उत्तर. महायुतीच्या नेत्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. रवींद्र चव्हाण, पंकजा मुंडे, संदीपान भुमरे, खोतकर, सत्तारांची उपस्थिती. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली. दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी. मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचा समावेश. म्हसवड पंढरपूर मार्गावरची दुर्घटना. कोपर गावातील आणखी एक भोंदू अशोक खरातला अटक. तसंच माया कुरसळकर या महिलेला सुद्धा राहत्या घरातून अटक केली. सांगलीच्या अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. भोंदूनं विधिवत पूजा आणि विधींसाठी 51,000 रक्कम उकळल्याचा आरोप. गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सोडण्याच्या तयारीत. तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याची चर्चा. कार्यभार सोडण्याविषयी बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली. स्मार्ट मीटर बसवल्यानं महिन्याची मुदत संपली की 15 दिवसामध्ये बिल भरावं लागतं. 15 दिवसात लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट होते. ऑनलाईन बिल भरलं तर 2 तासामध्ये लाईट येते. अंबादास दानवेंचा स्मार्ट मीटरवरून निशाणा. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेमधील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपूरमध्ये आंदोलन करणार. संविधान चौकामधल्या आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होणार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी. अज्ञाताकडून धमकीचा मेल प्राप्त होता. सुरक्षा यंत्रणा सतर्क. परिसराची सखोल तपासणी. मात्र संशयास्पद काहीही न सापडल्याची माहिती. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासामध्ये परराज्यातील तरुणीचा विनयभंग. पीडित तरुणी रूममध्ये एकटी असताना कंत्राटी सफाई कामगाराकडून गैरवर्तन. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी अमन पठाणच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. घटनेनंतर आरोपी फरार. पोलिसांकडून शोध मोहीम सुरू.